लातूरच्या रेणापूर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलं देखील सहभागी झालेले आहेत। आपण दृश्य पाहतोय या ठिकाणी लातूरच्या रेणापूर शहरामध्ये हा आक्रोश मोर्चा निघाला। मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी यावेळेस या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते। पोलिसांनी यावेळेस या मोर्चेकऱ्यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे, मात्र हे सर्वजण आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळतंय। हातात भगवे ध्वज आणि काही पाट्या फलक घेतलेले हे सर्व मोर्चेकरी आपण बघतोय। बीड येथील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी आज लातूरच्या रेणापूर शहरामध्ये महाआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर लातूरच्या रेणापूर शहरातून हा मोर्चा जो आहे तो तहसील कार्यालयाकडे निघालेला पाहायला मिळतोय आणि या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा यांचा सहभाग पाहायला मिळतो। मोठ्या संख्येने या ठिकाणी मोर्चेकरी जे आहेत ते मोर्चेकरी सहभागी झालेले आहेत। तहसील कार्यालयावरती हा जो मोर्चा आहे हा मोर्चा निघाल्याचं पाहायला मिळतंय। आज 11 दिवस झाले, मात्र संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत ते अद्यापही फरार आहेत। त्यांना अटक करा आणि न्याय द्या अशा प्रकारची मागणी या मोर्चातून होते। नागरिकांच्या हातामध्ये फलक दिसत आहेत, न्याय द्या, अमर रहे संतोष देशमुख अमर रहे अशा प्रकारच्या घोषणा देत ते जे मोर्चेकरी आहेत ते मोर्चेकरी तहसीलकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। संदीप भोसले, साम टी न्यूज, रेणापूर।